आता जाऊबाई आलेले आहेत ज्यांचं नाव आहे अंजूबेन मेहता. ओके, तर मला सांगा तुम्ही हे हॉटेलमधलं जे किचन आहे ती जबाबदारी पूर्ण तुम्ही दोघी सांभाळता ना, जावा जावा मिळून. आणि हॉटेलची जे म्हणजे गेस्ट लोक आहेत किंवा रूम्स आहेत ही जबाबदारी नवरा मुलं हे लोक सांभाळतात. कामं डिवाइड केलेली आहेत. तर तुम्ही जे मेनू ठरवता जेवणाचे तर ते तुम्ही ठरवता का बाईजी सांगतात तुम्ही? मी ठरवते. तुम्ही ठरवता. ओके, मग आजचा जो तुम्ही बनवणार जे पदार्थ तर ते मेनू काय आहे? फोडणीवाली खिचडी. तर त्याचं साहित्य बघा काय काय सांगा बाबी. तूर डाळ तांदूळ धुवून ठेवला आहे, मिक्स भाजी, हिंग, मीठ, तज लवंग, मोहरी, हळद, मिरची पावडर आणि ड्राय मिरची. साहित्य झालं आणि आता तेल तापत टाकलेलं आहे. भाभी मला सांगा की फोडणीत म्हणजे फोडणी करायची आणि त्याच्यावर सगळं ह्या मिक्स भाज्या ज्या आहेत त्या आणि डाळ तांदूळ मिक्स भाजी परतून घ्यायची. फोडणी झाली नंतर मिक्स भाजी परतून घ्यायची, मग डाळ तांदूळ टाकायचं. ठीक आहे. तर तेल तापतंय आपलं. तर एकतर डाळ तांदूळ जी आहे ती आम्ही मराठी लोक जे घेतो तर ते मुगाची डाळ घेतो. तुम्ही तुरीची डाळ घेतो. आम्ही फोडणीवाली खिचडीसाठी तुरीची डाळ घेते. तुरीची डाळ घेतली म्हणून ती चव तुरीच्या डाळीची असल्यामुळे अजून जास्त ती खमंग होते. आणि मिक्स भाज्या पण आहेत, बटाटा, कांदा आणि मिरची आहे, फ्लावर आहे. माहिती आवडेल त्या भाज्या घालू शकतो. मटार बिटार आपली मर्जीप्रमाणे. बेंगन पण. बेंगन मी टाकते. म्हणजे आवडीप्रमाणे ह्याच्यात तुम्ही भाज्या घालू शकता. आणि हा बेसिक फरक आहे गुजराती खिचडी मधला की अख्खा गरम मसाला पण आहे त्याच्यामध्ये. आपण साधी मुगाची खिचडी गरम मसाले घालून करत नाही, तर ही तुरीची डाळ बेसिकली वापरली गेलेली आणि मग भाज्या. थोडंफार आपल्या मसाले भाताशी थोडंसं साधर्म्य त्याचं आहे. आमचा जो महाराष्ट्रीयन मसाले भात असतो तसा. तर आता फोडणी करूया आपण. मिरची, सुकी मिरची, मोहरी, तज लवंग थोडा. तज लवंग म्हणजे दालचिनी आणि लवंग, हिंग. अरे बापरे, थांब रे बाबा. बस ते वघारमध्ये मिरची बी टाकून देऊया पावडर. अच्छा, म्हणजे कलर त्याने छान होईल. हा ओके. हळद कधी घालायची? नंतर मिरची टाकली ना तर कलर त्याने छान. बरोबर. आणि चव पण त्यांनी बदलते ना. चव बदलते. मिरची फोडणीत घातली की टेस्ट पण बदलते आणि तवंग येतो त्याचा असा जेवणावर. आता काय पाहिजे? आता तांदूळ डाळ टाकून देऊ. मीठ आणि हळद. मीठ आणि बस थोडी टाका. भाभी मला सांगा, एकतर तुम्हाला एवढं कमी बनवायची सवयच नसेल. तुम्हाला जास्ती मोठ्या टोप मध्ये बनवलेलं आहे. मग पण जास्तीत जास्त तुम्ही आतापर्यंत किती माणसांचं जेवण बनवलंय? म्हणजे 100-50 किती बनवू शकता तुम्ही? 50-100च्या बनवू शकते. 100 लोकांचं बनवू शकते. बापरे, ते अशी मोठी मोठी भांडी तुमच्याकडे लागणार ना. तर 100 माणसांचं जेवण म्हणजे हात का मैल झालेलं आहे भाभीनं. पाणी घालू? हा, पाणी लागेल थोडा. बरं, ही खिचडी आता आपण अशी करतोय कारण काही जणांना सुटी खिचडी आवडते की आणि काही जणांना ज्यांना कुकर मऊ खिचडी. मऊ खिचडी. तुमच्याकडे मऊ पण करतात? मऊ करते. पण मग तेव्हा ती कुकर मध्ये करायची? हो, कुकर मध्ये. आणि म्हणून पाणी भरपूर त्याच्यामध्ये लागतं की तरच ती खिचडी मऊ होते. चिकट ऍक्च्युली ना, चिकट आणि मऊ अशी ती होणार. मऊ खिचडी आम्ही मुगाची डाळची करते. मुगाच्या डाळीची. डाळीची. बरोबर. ते छालपाटवाली डाळ येते ना
अच्छा, काळी. सालवाली. हा, ओके ओके, त्याची. ठीक आहे. तर आता ही आपण खिचडी केलेली आहे, तर ह्याचं आता रेडी होणार, ती मंद गॅसवर चांगली फुलेल ती. तर ह्याचं साहित्य आणि कृती घ्या. मसाला खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले तूर डाळ आणि तांदूळ, बटाटा, कांदा, मिरची आणि फ्लॉवरचे तुकडे, हिंग, मीठ, दालचिनी, लवंग, मोहरी, हळद, तिखट आणि सुक्या लाल मिरच्या. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या, मोहरी, दालचिनी, लवंग, हिंग आणि तिखटाची फोडणी करून घ्यावी. या फोडणीमध्ये बटाटा, कांदा, भोपळी मिरची आणि फ्लॉवरचे तुकडे घालून ते परतून घ्यावेत. त्यामध्ये भिजवलेली तूर डाळ, तांदूळ, हळद, मीठ आणि पाणी घालून खिचडी वाफवून सर्व्ह करावी.